नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. लय दिवस काही व्लॉग केला नव्हता, म्हटलं आज जरा व्लॉग करावा. आज श्रावणातला पहिला शनिवार होता आणि त्यामुळे जरंडेश्वरची यात्रा असते, म्हणून आपण सकाळी उठून लवकर जरंडेश्वरला निघालो. सकाळ सकाळ बाईक चालवण्यात जी मज्जा आहे ना, ती कधीच नसते. आणि जरंडेश्वर बघा तुम्ही, धुक्यामुळे काहीच दिसत नव्हता. गाड्यांची संख्या बघून तुम्ही अंदाज लावू शकता की गाडावर जायला किती गर्दी असणार आहे. गाडी पार्क केली आणि आपण पुन्हा पायऱ्या चढायला सुरुवात केली आणि तुम्ही बघू शकता खरंच गर्दी खूप होती. त्या गर्दीतनं वाट काढत आपण पुढे आलो, कारण आपल्याला लवकर वरती जायचं होतं, कारण वरती खूप मोठी लाईन होती आणि श्रीधर भाऊ आणि प्रतीक भाऊ गावाकडच्या साईडनं वरती येणार होते. अर्ध्यापर्यंत जास्त तोपर्यंत गडाला पायऱ्या आहेत आणि तिथून पुढे आपल्याला पायवाटेने जायला लागतं. आणि वरती आल्यानंतर तुम्ही नेचर बघू शकता, एकदम भारी वातावरण झालं होतं. दर शनिवारी येतो तेव्हा एवढी काही गर्दी नसते आणि आम्ही लवकर वरती येतो, पण ह्यावेळी गर्दी असल्या कारणाने आम्हाला वरती येण्यासाठी खूप वेळ झाला होता. श्रीधर भाऊ आणि प्रतीक भाऊ तर वरती येऊन पोचलेले. फायनली आपण गडावरती आलेलो होतो आणि गडावर तर खालच्यापेक्षा खूपच गर्दी होती. त्या गर्दीमधून आपलं दर्शन झालं आणि आज यात्रा असल्या कारणामुळे असले सगळी दुकानं सगळी गडावरती आलेले. या ठिकाणी सगळी पैलवान मंडळी आपल्या ताकदीचं प्रदर्शन करत होते. गोळावरती उचलून मानेच्या मागणं पुढं टाकायचा असतो. त्यानंतर ना आपण गेलो गडाच्या मागे असलेल्या रामदास स्वामींच्या गुफेकडे. तिथे रामदास स्वामींचं दर्शन घेतलं आणि पुन्हा आपण गडाच्या दिशेने निघालो. तुम्ही पण कधी सातारला येणार असाल तर एकदा जरंडेश्वरला नक्की या. इथलं भक्तिमय वातावरण तुम्हाला नक्कीच आवडणार. तुम्ही बघू शकता हनुमान महाराजांचं कसलं खतरनाक ड्रॉइंग मंदिरावर काढलं होतं, बघून मन प्रसन्नच होतं. दर शनिवारी प्रसादासाठी ते खिचडी असते आणि त्याची चव तर एकदम खतरनाकच असते. गडावरनं तुम्ही बघू शकता समोर दिसतोय तो सातारा आहे आणि ह्या साईडला जे दिसतंय ते आमचं गाव आहे दरे. दोन्हींच्या मधोमध बरोबर जरंडेश्वर आहे. श्रीधर भाऊ आणि प्रत्येक भाऊला रामराम केला आणि आपण तिथून निघालो, कारण माघार येऊन आपल्याला परत शॉप ओपन करायचं होतं. उतरताना आपण लय हळूहळू उतरलो, कारण पाऊस पडून गेलता आणि वाट पण लय घसरट झालती, म्हणून आम्ही मध्ये मध्ये थांबायचो आणि गड खाली उतरायचो. लय माणसं पडली आमच्या समोरच. फायनली आपण गडाच्या खाली आलो होतो आणि दम पण खूप लागलेला, म्हणून आपण जरा ज्यूस पिला, एकदम गारगार. पार्किंगला आलो, गाडी काढली आणि थेट सातारला आलो. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.